लातूर जिल्ह्यामध्ये नदी नाले ओढ्यांना पूर आलेल्या अनेक गावांचा संपर्कही तुटलाय। लातूरमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। तावरचा, रेणा, मांजरा, तेरणा या नद्या दुथडीवरून वाहत आहेत। गाव खेड्यात पाणी आहे। अनेक पूल पाण्याखाली गेलेले आहेत, तर अनेक गावांचा संपर्कही तुटलाय। काय नेमकी परिस्थिती आहे या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांनी। लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून जे आहे ते मुसळधार पावसानं हजेरी या ठिकाणी लावलेली आहे। त्यानं जर पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यामधून मांजरा असेल, तेरणा असेल, रेणा आणि तावरजा या नद्यांना जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पूर आल्याची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपण जर सध्या पाहायला गेलं तर आपण पाहू की सध्या आपण या ठिकाणी तावरजा नदीवरती आहोत आणि पाहायला गेलं तर या ठिकाणी तावरजा नदीवरचा जे पूल आहे तो पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि नद्या नाले जे आहेत ते या ठिकाणी दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे या नद्यांचं पाणी जे आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूच्या शेतांमध्ये घुसून सुद्धा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। जर पाहायला गेलं तर गावच्या शेजारच्या शमशानभूमी जी असतील त्या सुद्धा या ठिकाणी पाण्याखाली गेलेल्या आहेत। तर काही नागरिक जर पाहायला गेलं तर या ठिकाणी पुराच्या पाण्यातून या ठिकाणी जीवघेणा प्रवास या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि जर पाहायला गेलं तर शेती पिकाचं नुकसान जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडनंच विचारून घेऊयात की काय परिस्थिती आहे, सध्या काय परिस्थिती आहे, काय कसं सांगाल? परिस्थिती आता जाता येत नाही, येता येत नाही। 3-3 दिवस नदीच्या कडेला थांबावं लागते। सगळे वाहनं बंद आहेत आणि 50 किलोमीटरहून वाहतूक करावं लागत आहे। शेती तर आता पीकच नाही, शेतीमध्ये बिलकुल पीक नाही, आता काहीच नाही, सगळं पीक गेलेलं आहे, सगळं साफ झालेलं आहे। सगळं आता तुम्हाला व्हिडिओ दाखवतच आहे ना आम्ही। काय नाही, शेती पिकावर सगळं नुकसान भरपाई द्यावे सरकारने, असे हे म्हणणं आहे आमचे। पूर्ण काहीच नाहीये, असं काही जनावराला सुद्धा चारा नाहीये, पूर्ण बंद आहे, रस्ते बंद आहे, सगळं बंद आहे, चारा नाहीये, काय नाहीये, बांधून आहेत आता गोट्यामध्ये आता जनावर सध्या। पुराच्या पाण्यामुळे संपर्क तुटलेला आहे आणि पुलावरनं पाणी वाहत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी कसरत या ठिकाणी करावी लागते। नागरिकांना सुद्धा तासनतास पाणी ओसरण्याची वाट या ठिकाणी पाहावं लागते। त्यामुळे लहान मुलांची सुद्धा शाळा या ठिकाणी बुडलेली आहे। त्यामुळं आता जर पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यामध्ये पुन्हा अजून पावसाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर।